बघ नवरा पण रेडी झाले मस्त वेगळी. पण याच्या आधीच रेडी झालेलं आहे बघा. फोन बिझी भाई समोरच्या बघा तो नवरा डेंजर. फायनली पोचलो पण नवरीच्या घरा फोटो वगैरे काढलं 2-3. आता इथून निघतो मांडवमध्ये नवरात आले बँड वाजायला लागलेलं आहे. मग अशी बघूया आता किती ब्लॉक होतं. हाय कसं वाटतं आज? ते दिवशी पण मस्तच वाटत होतं काहीतरी वेगळा. पण आज जाणवतं का ना आवडलं तर मला आवडतात कसं माहिती का मध्येच गोंधळ जातात. बघा इथं समोर भरवा रे भरवा लाजू नका का बिंदास. तर चला हा येतं नक्की दिसतं गोरीवर दिसतं आज जाम. मेकअपला बोलेल ना तुम्ही म्हणून. लोक इजनीचं यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचा मनापासून स्वागत आहे. आज माझ्या मित्राच्या भावाचं म्हणजे मित्रच समजा साखरपुडा आहे फडके गावातून डायरेक्ट खाडी गावातून जायचं आहे. बघूया चला. आता वाजले सकाळची 11, 11:30चा टाईम दिला. आपण आधीच जातो कुठं पण, कारण की कसं त्या दिवशी एक दिवस लेट झालेला म्हणजे नवरा निघलेला आणि मी पोचलेला असं झालेलं. पण असं काही हरकत नाही, काही काम असलं तर होतं लेट, पण काम नसेल ना तर मला लवकरच जातो. चला बघूया काय तयारी वगैरे झाली का. दुपारचा साखरपुडा आहे आणि जास्त लांब पण नाही जायचं, नवरा घेऊन जवळच आहे त्याच्यामुळे. आज बघू साखरपुड्यामध्ये किती मजा करायला भेटतं. डेंजरशी मजा होणार आहे कारण मी नवरी पण आपल्या ओळखीची जे परिचयाची म्हणजे दाखवतो तुम्हाला कसं काय. एंडिंगला मुवमेंट चांगले भेटतात का स्टार्टिंगला किती हसवायला भेटतं किती रडवायला भेटतं ते पण बघायला भेटतं. जस्ट पोचले लोकेशनला आणि बघू शकता बँडवाले सुद्धा आलेले आहेत. बँडवाला आपलं जात पडले गावचा आणि इकडे चालू आहे नवरा मुलाच्या आईचा फोटोशूट. हे बघा आता कपडं पण दिसतं त्याच्यात, काय करणार ऊन येतो ना म्हणून इकडे आणलं थोडा. तिथं पब्लिक येते तर सेपरेटली आपण फोटो काढूया. तर चला दाखवतो तुम्हाला 1-2 असे म्हणजे फोटो दाखवतो पोजमध्ये आणि नंतर बघूया. ते रेडीच होतं आहे आणि प्रणित भाऊ फोटो जर फोटोचे ऑर्डर द्यायचे असतील तर नक्की देतात. नंबर देतो वाटतं डिस्क्रिप्शनमध्ये. फक्त आतमध्ये मस्तपैकी असे भरून ठेवले आहेत आणि ज्वेलरी बघा सगळी भरून ठेवली आहे. रेडीच आहे. नवरा निघायचाच बाकी आहे आता. बँडवाले सुद्धा आले बघ. नवरा पण रेडी झाले मस्त वेगळी. पण याच्या आधीच रेडी झालेलं आहे बघा. फोन बिझी भाई समोरच्या बघा तो नवरा. बघू शकता ताईची ताई आणि ताईची पोरी तो फोटो. एकटीला सांगतो तर ना काढत ती. हे ताईचा पोऱ्या यो एकटा सांगतो तर काढत ना तो का पाहिजे बरोबर. फायनली आता नवऱ्याला आम्ही बाहेर घेऊन आलो. कशाला तर फोटो काढायला. माझ्या मागं दिसत होतं असं तर लक्ष नको तिथं. इथं बघा इकडे लक्ष नाही इथं इथं चिंच झाड्या लक्ष दे. चिंच पाडाच्यात नंतर तुला. आता बँडवाला सुरुवात पण करते ते बघा इथूनच बघा.
दीदी आता तरी बघा इथं जरा स्माइल ठेव. फायनली आम्ही पोहोचलो आता मंदिरामध्ये नवऱ्याला घेऊन इथे फोटोशूट करू आणि लगेच इथून निघायचं आपल्याला जायला. काहीच फायनली नवरा निघाला जायला. आता जाऊ आपण आता खार्डी गावामध्ये. चला लोकेशन काय फायनली पोचलो पण नवरीच्या घरा फोटो वगैरे काढलो 2-3. आता इथून निघतो मांडवामध्ये नवरात आले बँड वाजायला लागलेलं आहे. मग असे बघूया आता किती ब्लॉक होतं मला पण नाही माहिती. 2-2 ब्लॉक पुरं करायचं म्हणजे एक अर्धवट आहे. आणि भाईने बघा आईस्क्रीम पाल चालवलं. चला जा आता मांडवामध्ये LC वगैरे लावा आपल्याला पोटा वगैरे सगळा सेट करायचा तो करून घेऊ. म्हणजे मंडप गुलाबी आहे ना त्याच्यामुळे उजेड नाही चालूच असं काम आपलं. काहीच बघू शकता नवरी रेडी झालेली आहे. भटजी बोंबलतंय मस्तपैकी. नवरी मुलीचे नाव नवरा टायमावर आलेला आहे. इथं आवाज नाही भटजीचा नाहीत ना मायको स्पीकरचा आवाज सोडा सांगतो. दुपारचं आहे आता. नवरे हे नवरे हाय कसं वाटतात? ते दिवशी पण मस्तच वाटत होतं काहीतरी वेगळं. पण आज जाणवतं का ना कान दुखायला लागले त्याचा तुला मी नाही आला ना चांगलं कान दुखत. पंचकुलात्रा धर्मेश्वर आता तामिळ्या आजवाचे विराजमान छत्रपतीला दीपचित्रमध्ये दीपचित्र परब्रह्म दीपचित्र भक्ते रचना नमस्कार करायचा. शुद्धी स्मृती पुराण फलप्राप्त ममद्वार काय वाघविचय संस्कार विधी मम असते गणपती पूजन मातृका नवग्रह साईराम नरमेधा प्रमोद सर्वेदा
ठक 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 बस ओके अरे ते बॉक्स मध्ये तो टाकून द्यायचा होता तुला माझ्या आवडलं तर मला आवडतात कसं माहिती का मध्येच गोंधळ जातात तुम्हाला अख्खा दिवसच तुमचा आहे सेलिब्रेशन शांतपणे करा ना गडबड गोंधळमध्ये कशाला घरी काय आहे आता मग 5 मिनिट पण झालं सारखं झालं नाही एकच मिनिट बस बघा इथं समोर ए जास्त वारा चेहरा दिसतो लागेल आई आई पण आखरीला गेल्या बटाटे टाकायची होती का बघा इथं बघा मग मोबाईल मध्ये बघा थांबा 1 मिनिट आलती तू हा इथं बघ हे इथाची इथं इथं कवा आलती तू आलती कधी तू भरवा रे भरवा लाजू नका खा बिंदास पोट मारू नका बस आज जरा आज जबरदस्ती केल्यावर का नको हा? ना जे मी तू कर खा रे खा हे मोठा भरो रे लाजू नका जे खा तुमचा आम्ही ना डिस्टर्ब नहीं करेंगे हम लोग लाईट येते मग लाईटच येतं अरे जे गोड गोड थोडासा अरे घे अक्काच आवाज यायचा यायचा अरे का का तिला राहतो तुम्ही फायनली मस्तपैकी निघालो आम्ही आईची भेट घेतात दोघा जण चला बेंडवाल्याने काही झाले त्यांना दुसरी ऑर्डर आहे डायरेक्ट डायगर टू शिलगाव आमच्या गावात येणार आहे मग तर चला हा येतं नक्की दिसतं गोरीवर दिसतं आज जाम मेकअपला बोललेलं ना तुम्ही म्हणून चहा पाण्याला स्वतःची मेकअप स्वतःने गेली बघितलं असेल ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि बोल कसं वाटतं बाहेर दिसतं ना कसं वाटतं आज तुला ते दिवशी काही बोलली ना आज तर बोल बोललो ना आज एकदम आनंदाचे क्षण आहे कसं वाटतं आनंदाचे क्षण एकदम मग आता थोडे दिवस राहायला पण लागेल हे पप्पा येते ते समोर बघा आई इथे बघा थांबा 1 मिनिट डोळे बंद करू ओके मग कोणला करू तुलाच ना ताईलाच करायचं असतं
खा पैसे ना पाहिजे त्यांना ए रेशमा पैसे ना पाहिजे का असं नाही हं? मग नंतर आम्ही डबल जाणार आहोत आम्ही तर गाईड जस्ट पोचलं आहे घरी आणि मस्तपैकी गाडी पण घेऊन झाली आपली बघू शकता. आता जायचं आहे दुसऱ्या ऑर्डरला. तर चला पहिला जाऊ फ्रेश वगैरे होऊ. फोन येईल अर्ध्या तासामध्ये, तोपर्यंत फ्रेश वगैरे होईल, काहीतरी खाऊन घेतो पोटाला. आणि आजचा साखरपुड्याचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.